नमस्ते. नॉर्मल केअर खोपोली ब्रांच मधनं आज माझ्यासमोर जी ताई बसलेल्या आहेत त्यांच्याकडे खूप छान अनुभव आहे. खूप त्रासांमधनं आज मॉम हेल्थ केअरमुळे त्या बऱ्या झाल्या आहेत. तर आपण आज जाणून घेऊयात की त्यांना काय त्रास होता, त्यांचं नाव काय आहे, ते कुठून येत होतात. ताई नमस्ते. नमस्ते. तुझं नाव सांग. सोनम विश्वनाथ कलवारे. कलवार. ताई कुठून येतेस? लवजीवरनं. लवजीवरनं येतेस. ताई मॉम हेल्थ केअर मध्ये येण्याच्या आधी म्हणजे काय कारण होतं मॉम हेल्थ केअर मध्ये येण्यासाठी? कारण काय म्हणजे काय तुला त्रास काय आहे? माझा डिलिव्हरी झाली, मुलगी आहे 10 वर्षाची. सिझरिंगनी झाली. सिझरनी झाली. डॉक्टरची चुकीमुळं 2 ठिकाणी मला कट बसला. सीझर मध्ये 2 ठिकाणी चुकीची कट बसली. म्हणजे तिकडं 8 टाके यायचे, तिकडं 16 टाके आले मला. आणि रक्त जास्त गेल्यामुळं मला हा सांधेदुखीचा त्रास झाला. जास्त सांधेदुखीचा त्रास झाला. तर डॉक्टरनी रक्त कमी होता, डॉक्टरनी रक्त पण मला चढवला. त्या टायमाला 3 पिशवी चढवला. पण तो रक्त मला काही सूट झाला नाही. तो उलट डबल स्पीडनी 2 महिन्यामध्येच डबल स्पीडनी जास्त गेला. म्हणजे त्याच वेळेला गेला की 2 महिन्यानंतर गेला. म्हणजे 2 झाल्यानंतर 2 महिन्यानंतर मला तो रक्त डबल स्पीडनी ब्लडिंगच्या रस्त्यामध्ये गेला. ब्लिडिंगच्या रस्त्यामध्ये गेला. आणि म्हणजे तिकडे 3 दिवस मला ब्लडिंग यायचं, तिकडे 8-9 दिवस यायचं कंटिन्यू ब्लिडिंग जास्त जायचा. आणि त्याच्यामुळं सुरुवाती माझ्या हा अंगुठापासून सुरुवात झाली. हा दर्द व्हायचा. म्हणजे तेव्हा मुलगी तुझी किती वर्षाची होती? ती 4 महिन्याची होती. 4 महिन्याची होती तेव्हा तुझा हा अंगठा दर्द व्हायला सुरुवात झाली. अच्छा. तर आपला नॉर्मल पेन किलर डायक्लोजिन वगैरे असा पेन किलर मी घेत होती. म्हणजे मी असं वाटलं मला की नॉर्मल दर्द सिझरिंग मध्ये होत असेल. तर असं दुखायला तू लक्ष नाही दिलं, दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष की साधा असंच दुखत असेल सीझरमुळे. आता आपला थंडीमुळं हा दर्द वाढायचा. कधी गुडघ्यामध्ये दुखायचा, कधी पंजामध्ये दुखायचा, कधी कांदा दुखायचा, कधी कोपरा दुखायचा. आणि तेव्हा तुझी मुलगी किती म्हणजे किती वर्षाची होती? 1.5 वर्षाची झाली तेव्हा. 9 महिन्याची होती तेव्हा हे दुखत होतं तुझं. 4 महिन्याची हा दुखत होता. 5वे 6 महिने 2 महिने बंद व्हायच्या, परत 2 महिन्यानंतर परत दुखायच्या. म्हणजे असं आधी मधी करून 3 वर्ष कधी हा कधी तो, कधी हा कधी तो. 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर असं दुखायचं. तर मी काय जास्त दिला नाही. मुलं किती? 2 आहेत. 2 मुलं. ओके. मग ते दुर्लक्ष केलं. आणि जब 3 वर्षानंतर थोडा दर्द वाढायला लागला, तर मिस्टर आणि आम्ही मुंबईमध्येच होतो. तर मुंबईमध्येच माझी मोठी वहिनी त्यांच्या कारण बोलले, ते एक मेडिकल दवाखान्यात गेलो. तिकडं औषध गोळी घेतली. त्यांनी सांगितलं तुम्हाला तू आधी ट्रीटमेंट मुंबईला केला. सुरुवातीला मुंबईलाच केला. ते बोलले की तुम्हाला सांधेदुखीचा प्रॉब्लेम आहे, रक्त कमी आहे, तुम्ही परत रक्त चढवून घ्या. तर तिकडं मला परत 2 पिशवी रक्ताची चढली. तर तो पण मला निदान हा कधीचा टाइम होता म्हणजे किती वर्षापूर्वी होता? 16, 17, 18, 19 मध्ये परत मला मुंबईला रक्त चढवलं. ओके. 16 मध्ये मुलगी झाली तेव्हा चढवला होता. परत 19 मध्ये परत 2019 मध्ये परत मुंबईला रक्त चढवलं. तर तो पण रक्त मला काही सूट झाला नाही. तो पण 2 महिन्यानंतर परत तो डबल स्पीडनी तो तसंच गेला. म्हणजे ब्लिडिंगनी बाहेर आलं. आणि त्या गेल्यानंतर माझा गुडघा दुखायचा प्रॉब्लेम सुरुवात झाली. तेव्हा आधी तुला गुडघा दुखत नव्हता, फक्त बॉडी पेन होत. मग गुडघा जास्त प्रमाणात दुखायला लागला 2019 मध्ये. 19 मध्ये दुखायची सुरुवात झाली. तो दवाखान्यात गेली, त्यांनी रक्त चढवला. 2 महिने काय मला बरं वाटलं. 2 महिन्यानंतर परत तो त्रास व्हायला सुरुवात झाली. तर डॉक्टरनी 6 महिन्याच्या ट्रीटमेंट, गोळी, औषधं, पेन किलर वगैरे दिला. ते खाल्ला. तर त्या टायमाला तर मला शरीरावर काही इफेक्ट झाला नाही. पण तो गोळी कंटिन्यू करायला बोलले 6 महिने. परत त्यांचे 6 महिने वाढत गेले. तिकडे मला काय फरक पडला नाही. मिस्टर पुण्याला घेऊन गेले. मग ते गोळ्या तू कुठल्या घेतलेल्यास? मुंबईच्याच ट्रीटमेंट मुंबईच्या चालू होता. वर्षभर केलं? 6 महिने 12 महिने केलं. काही फरक नाही? काहीच नाही फरक पडला. तो सारखा बोलायचा रक्त कमी आहे, रक्त चढवून घ्या, हे करा ते करा. तर पुण्याला गेली. पुण्यामध्ये पण ते आयुर्वेदिक होता. त्यांनी गोळी औषधे दिली. त्यांनी 18 महिने त्यांनी गोळी करायला सांगितलं. म्हणजे कंटिन्यू कोर्स करायचा. दिवसभरात 6 की 7 गोळी खायची. आयुर्वेदिकची. किती खायची? 6 की 7 गोळी दिवसभरात 7 गोळ्या खायची तू? तिकडं कशासाठी गोळ्या होत्या त्या? संधिवातावर होता, भूक लागायचा नाही त्याच्यावर होता, रक्त वाढायचा त्याच्यावर होता, दुखत आहे जिकडे तिकडं त्याच्यावर गोळी होती. पेन किलर वगैरे सगळ्यामध्ये सगळं आला, ते सगळ्यावर दिला होता. तर मला काही 3 महिना थोडा बरं वाटला त्याच्यानी. घरातलं काम बिम करायला लागली. परत थंडी वाढली की परत तो ठणका उभारला, परत वरती आला, डोकं वर काढलं. तर 18 महिने ते ट्रीटमेंट झाले. त्याच्याने पण काय मला फरक वाटला नाही. जो वाटायला पाहिजे तो नाही वाटला, अजिबात नाही काय झालं.
मिस्टर मला बोलले की आता काय करूया, तर मिस्टरांना एक दोस्तीने त्यांच्या सांगितलं की जयपूरला घेऊन जा. हं. जयपूरमध्ये बहुतेक बरं होईल. तिकडं कुठला वात आहे, काय आहे ते नस पकडून सांगणार आणि तुम्हाला करणार. तर जयपूरमध्ये गेली. तिकडं तो बोलला मला आमवात झालाय. ओके. 2 प्रकारचे वात आहेत बरोबर, हां. संधिवात आणि आमवात. हां, ते बोलला मला आमवात झालाय. तर तिकडचा ट्रीटमेंटचा खर्च पण खूप होता. तरी किती होता? ₹8,000 हप्त्याच्या गोळीचा लागायचा. आठवड्याचे 8,000 8,000 रुपये जयपूरला. जयपूरला. तिथे तुला जावं लागायचं का तिथून यायचं गोळ्या? नाही, मला महिन्यामध्ये 2 वेळा जायचं. जायला लागायचं. मिस्टर इकडनं गाडी करायच्या, तिकडं घेऊन जायचं, घेऊन यायचा. म्हणजे एका फेरीला माझ्या मिस्टरांचे ₹20,000 कुठे नाही गेले. कुठे नाही गेली. एका फेरीला. त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांनी जे आयुष्यात आपला सेव्हिंग केला होता, ते माझ्या मागे सगळं घालवलं. तुझ्या मागे सगळं ऑब्व्हियस आहे, कारण का बरी झाली तर पैशाचं हां, काय मोल मोल नाही. नाही. माझ्या मिस्टरांचं म्हणणं काय होता, की "तू बरी झाली, एकदा उभी राहिली, तर मला पैसे दुबारा पण कमवता येईल." बरोबर. पण तिकडच्या त्याच्याने मग जयपूरच्या औषधांनी थोडा फरक वाटला. हं, तर माझ्या फॅमिलीमध्ये आईच्या घरी, ह्यांच्या घरी फॅमिलीमध्ये लोकांना त्रास व्हायला लागला, तर मी आपला गोळी जे खायची ते कंटिन्यू करायचं थोडा कमी झाला. का की माझं दर्द कमी झालं, तर मी त्याच्यावर पण दुर्लक्ष करायला लागली. तर तो डॉक्टरांनी मला बोलला, की "जर तुम्हाला एवढा त्रास आहे, तर तुम्ही दुसरीकडं काय कोणाला काम मदत करताय? तुम्ही तुमच्यावर लक्ष द्या ना." तर आपल्या फॅमिली प्रॉब्लेममध्ये मी उलझून गेली होती, म्हणून जास्त आपल्यावर लक्ष दिला नाही. म्हणजे तू तुझ्या सासूचं असं ह्यांचं सगळ्यांच्या करायला म्हणजे मी माझ्यावर लक्ष दिलं नाही. माझे मिस्टर ते जयपूरला घेऊन गेले होते. तर ते 18 महिन्याचे त्यांचा पण कोर्स होता. पण तो मी गोळी बरोबर खाल्ला नाही. तर तो परत मला कोर्स कंटिन्यू करायला लागला. परत 18 महिने खायला लागले. आता महिन्याचे 20,000 बोलले तर सालचे किती झाले? बरोबर. हां, मिस्टरांचा असा 2-3 वर्ष कंटिन्यू पैसे गेले. 2023 पर्यंत मी ते जयपूरचं औषध चालू केलं होतं. मग त्याच्याने का तुला फरक येत होता? अजिबात नाही. मी 18 महिने ना कोणाकडे जाता, ना आपल्या आईकडे गेली, ना सासूच्या इकडं, ना कोणाच्या घरी. म्हणजे मी 4 दिवारीमध्ये कैद झाली होती. दुखण्यामुळे मी कुठं जायची नाही. निदान पोरांच्या स्कूलमध्ये मीटिंग असायच्या, फंक्शन असायचं, तिकडे पण नाही जायची. म्हणजे दुखण्यामुळे तू स्वतःला कैद करून घेतला होता. मला असं वाटायचं की माझा हा गोळीच माझं आयुष्य झालंय. किती वर्षापासून हे दुखणं सहन करतेस? 8 वर्ष झालं पूर्ण. 8 वर्षापासून दुखणं सहन करतेस. काय दुखायचं तुला? म्हणजे कसं दुखायचं? गुडघ्याला जाम त्रास व्हायचा. काय म्हणून त्रास व्हायचा तुला? उभा राहायच्या, बसून बसायच्या, चालायच्या, कुठे काहीच व्हायचं नाही. काहीच नाही जमायचं. सुद्धा लघवीला जायला पण मला जमत नाही होता. 2 वर्ष झाला लघवीला जायला मला विचार करायला लागायचा, मी जाऊ की नाही जाऊ. लघवीला पण जायला त्रास व्हायचा. जाऊ की नको जाऊ? एकदम जोरात मग प्रेशर. त्यावेळेला तुला कोण मदत करायची? मिस्टर मला उचलून न्यायचे. कशा पद्धतीने उचलायचे? बोटमध्ये उचलायचे. जसं पोरांना उचलतं तसं ते मला उचलायचे. आणि लघवीला न्यायचे. ते नेऊन उभा करायचे, मी करायची, ते मला साफ बीप करून बाहेर आणून सोडायचे. एवढा माझी कंडिशन. म्हणजे 8 वर्ष एवढे तू सगळं सहन केला. माझे आणि मग तुझी 2 मुलं आहेत, त्यांचं कोण करायचं? घरात होते करायला, पण ते पण जास्त करायचं नाही. मी बघूनच त्यांना पेन किलर खाऊन आपलं काम करायचे. 8 वर्ष तू पेन किलर कंटिन्यू खाल्लाय. त्याच्यामुळे माझ्या किडनीवर काय, माझ्या बॉडीवर पण इफेक्ट झाला. उठायला बसायला अशक्तपणा यायचा. खूप त्रास व्हायचा. आता तू जेवढा वेळ बसलीयस, म्हणजे आपल्याला बसून आता 10 मिनिटं झाले, एवढ्या वेळ तू बसू शकायचीस? अजिबात नाही. मी बसली 5 मिनिटं पण बसणार नाही, मी आडवी पडायची. माझे सासरे माझा नवरा दिवसभर मग काहीच झोपून काय राहते. आता मी सांगू शकत नाही की मला काय त्रास आहे, मी काय झोपते. बरोबर. रात्री मी उठून बसायची 3 वाजता 2 वाजता. माझे मिस्टर बोलायचे, तुला झोप लागतोय की नाही लागते? बोलली, मी काय बोलू, माझा असा पाय हलला की मला दुखतोय. म्हणजे असं समज तू झोपलीयस आणि पाय हलला, कुशीवर व्हायला झालं तर पाय हालायला लागतो ना, तो हलवायला गेली तर माझा जीव निघायचा. अरे बापरे. मला आठवतं तू मला बोललीस की मला कोणी टच केला तरी दुखायचं. मला असं आपण चालताना कोणाच्या अचानकमध्ये पाय लागला तर पायाला ठणका, मला एवढा बेकार ठणका बसायचा ना की मी समोरच्या माणसाचं काय करू की मी माझ्या पायाचं काय करू. त्या माणसाला काय मारू की माझ्या पायाला काय करू, असं वाटायचं कापूनच टाकू. असं झालं की पायाचं की बोलायचं नाही, आता जाऊ की नाही जाऊ असा मला विचार व्हायचा. पण जेव्हापासून मग हेल्थ क्लिनिकमध्ये आलोय सेंटरमध्ये, 1 हप्त्यामध्ये मला एवढा आराम पडलाय की मी स्वतः उठून लघवीला जाऊ शकते.
अरे वा, हा तर खूप अनुभव चांगला आलाय तुला, की जे मिस्टर उचलून न्यायचे ते आता तसं नाही होत. आता तू मी स्वतः करते. स्वतः जाते बाथरूम मध्ये, भले खाली बसता येत नाही, कुर्सी ठेवला छोटा टेबल, त्याच्यावर बसून पकडून बिकडून बसून आपला करून पण घेऊन स्वतःच स्वतः करते. करतेस. हा, आणि ताई म्हणजे मी तुला असं विचारीन की किती दिवस झाले तुला मॉम हेल्थ केअर मध्ये येऊन? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. जेव्हा स्टार्टिंगला आम्ही तुला बघितलं होतं की दादा तुला पकडून घेऊन येत होता, बरोबर आहे? बरोबर. दादा 4 व्हीलर मधनं तुला घेऊन येत होता, त्याच्यानंतर दादा पकडून तुला आतमध्ये घेऊन येत होता. तुला झोप पण लागायला लागली. झोप लागायला लागली, इकडे थेरपीने गेली घरी, आपला थोडाफार इकडे तिकडे केला, जेवली बिवली, भूक लागली असेल तर जेवते, नाही तर मी तशीच झोपते. आपला झोप झोप लागते. लागते. भूक लागते तुला आता? हा, आता मी दोन्ही तिन्ही टाइम मला दाबून खायला पाहिजे. दाबून खायला लागतं. पहिले मी दिवसाभर 2 चपाती आणि एवढीसा भातवर राहायची. ताई, आजचे दिवस तुझे सुखाचे. हा. मी खरं सांगेन, बरोबर? हा. ते दिवस आठवले तर हे अक्षरशः एवढा रडते ना, मी विचार केला होता की मी आपल्या पोरांसोबत जगू. मग ताई तुला झोप वगैरे नीट लागायला हा, लागली. आता पण मला आजचे दिवस तुझे खूप चांगले, बरोबर आहे? पण ते आधीचे दिवस आठवले तर पोरांसाठी, सगळ्यांसाठी जाम रडणं येतं, म्हणजे कसा पोरं पण मला लघवीला पकडून निकडून न्यायचे, धरून न्यायचे. हे मिस्टर कधी घरात कामाला नाही तर सुद्धा माझे सासरे पण माझा हात धरून न्यायचे, बाथरूम मध्ये सोडायचे, यायचे जायचे, असं करायचे. ते दिवस आठवतो तर मला असं वाटतं की आता मी इकडं 100% बरी होणार आणि परत आपल्या पायावर उभा राहणार आहे. पायावर उभी राहणार. हा. इकडे बरी तर होणारच आहेस तू. पण ते दिवस मुलांसाठी, तुझ्यासाठी, दादासाठी खूप कष्टाचे होते. कष्टाचे होते. ते लोक माझ्यासाठी जाम केलेत. मी माझ्या मिस्टरांच्या जाम वेळेस सांगते की मला आयुष्यात माझ्या आईने सोडलं, पण माझ्या मिस्टरनी नाही सोडलं. साहजिक आहे दादा. आज एवढं दुखत होतं, घरात काही करू शकत नव्हती, खूप त्रास होता. अ, ती बोलते की तुम्ही सगळं केलं. कसा होता तो प्रवास दादा? प्रवास थोडा कठीण होतं, पण शेवटी तिला सपोर्ट करणं हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे, त्यामुळे मी बरोबर. तिला कुठल्याही परिस्थितीत अशा त्रासामध्ये बघू शकत नव्हता. एवढा तिने त्रास सहन केलाय दादा. नक्कीच. खूप त्रास सहन केलाय. आज मी तिला न विचारता तुला विचारते दादा, की तू इकडे घेऊन आलास. आज खुश आहेस तू खूप? खूप आनंदी आहे. खूप आनंदी आहेस? खूप आनंदी आहे. कारण की ज्या स्पीडने ती रिकवर होते ते बघून मला खूप आनंद होतो. तुला असं वाटलं होतं की एवढ्या स्पीड मध्ये माझी वाईफ रिकवर होईल करून? अजिबात नाही. अजिबात नाही. पण आज मॅजिक झाल्यासारखं वाटतंय, वाटतंय. जादू झाल्यासारखं खरंच वाटतंय. खरंच खूप आज तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरती आनंद जो दिसतोय, हसताय तुम्ही. मी बघते सेंटर मध्ये आल्यावर पण तुम्ही जे हसताय, हे आधी होतं का? अजिबात नाही. पहिले टेन्शनच असायचं चेहऱ्यावर, कधी चालायला लागेल व्यवस्थित. पण आज खूप आज आनंद खूप आहे. आनंद आज आहे. तुमची मुलं एकदम हॅपी आहे. व्हेरी मम्मीला हॅपी. चालताना बघून, बरोबर आहे? तू मोस्ट ऑफ द मॉम मॅटशी घेऊनच तुला खूप आराम पडलेला आहे, बरोबर आहे ना? एक हप्ता घेतला मी कंटिन्यू, तर माझं दुखणं कमी झालंय. मी स्वतःच्या चालायला लागली आणि पेन ऑइल लावल्यावर तर माझी ते 2 गोळी होती ती अर्धीवर आली. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आणि आहे. आता तो पण अर्धी बंद झाली ना, मी खरंच पेढे वाटणार पेढे सगळ्यांना. वाटणार का? 100%. पेढेपेक्षा जास्तच काय करणार ह्या सगळ्या एंजलसाठी. सगळ्या मी angels. स्वतःचे मनाने करणार आहे. आमच्यासाठी आम्ही तर म्हणू, आम्ही एक म्हणजे सर आणि मॅडम आहेत म्हणून आम्ही आहोत, बरोबर बरोबर आहे? आहे. पण खरं तर सूरज सर समता खरंच मॅडम. त्यांचे आभार मानतो. त्यांना ना खरंच खरंच बोला तर माझं आयुष्य त्यांना लागू दे. लागू दे माझं आयुष्य. मी जिकडं 75 जियायचे ना, ते 100 आयुष्य जिये. एवढा ते केलेत ना आमच्या लोकांसाठी. नवीन नवीन प्रोडक्ट आणतायत, नवीन नवीन सगळं पेन किलर वगैरे आणतायत. तुम्ही आता थोडा वेळ पहिले बोलले की ते हक्काचे आहेत, त्यांच्याशी भांडा. पण मी आता बोलते, एवढा त्यांनी केलंय ना, तर त्यांच्याशी भांडायची काही गरज नाही. ते ना बोलता पण एवढा प्रोडक्ट आणतायत आमच्यासाठी, आमच्या दुखणं कमी करतायत. तेच बस आहे. तेच बस आहे. खरंच. त्यांच्याशी 1 रुपयाची पण आता करायची इच्छा नाही. आज मी प्राऊडली म्हणू शकते की आज मॉम मॅट मुळे एका घरामध्ये सुखाचं म्हणजे मी म्हणेन की क्षण आलेले आहे. ते फक्त मॉम मॅट, आणि ती मॉम मॅट आणणारे म्हणजे आमच्या सगळ्यांचे सूरज सर, समता मॅडम. आज मी खूप आनंदी आहे की आज एका घरामध्ये खूप आनंद होतोय. आज तिला ते असं वाटत होतं की माझा जीव गेला तरी चालेल, पण आज तिला जीवनदान मॉम मॅट मुळे मिळालंय. म्हणून मॉम मॅट लय भारी. मॉम मॅट लय भारी. सूरज सर, समता मॅडम, थँक्यू.